उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 89% पाणीसाठा। मध्य वैतरणा धरणाचे 2 दरवाजे उघडले। 706 क्युसेक वेगाला पाण्याचा विसर्ग। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। मुंबई पालिकेकडून विविध भागामध्ये स्वच्छता मोहीम। पालिकेने एकाच दिवसामध्ये 250 टन कचरा उचलला। स्वच्छ मुंबईसाठी डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पावसाची विश्रांती, मात्र मध्य रेल्वे उशिरानं। कर्जत आणि कसाराकडून कल्याणपर्यंत येणाऱ्या लोकल उशिरानं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर नियम मोडणाऱ्या 12,000 वाहन चालकांवर कारवाई। गेल्या 15 दिवसांपासून वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई। गणेशोत्सवानंतर मुंबई विद्यापीठाची अधिसभा निवडणूक। गणेशोत्सवानंतर नोंदणीकृत पदवीधर गटाच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार। मध्य पश्चिम आणि कोकण रेल्वे प्रशासनानं गणेशोत्सवाच्या निमित्तानं विशेष रेल्वे गाड्यांची केली सोय, मात्र सलग सुट्ट्यांमुळे काही मिनिटातच प्रतीक्षा यादी पूर्ण। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1000हून अधिक पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष चाचणी मोहीम संपन्न। मोहिमेचं नागरिकांकडून स्वागत। राज्यातील शाळांच्या विविध प्रश्नांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोर्चा काढणार। उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। राज्यभरातील बाजारपेठा 27 तारखेला बंद पुकारणार। महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा इशारा। अन्नधान्यावर लागू केलेला जीएसटी रद्द करण्याची मागणी।